सात सुरांच्या सूत्रधारा, सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. हा सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. हे सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. हे सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. हा सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. भले भले. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. नाद ब्रह्मा आदि अनादि, नाद ब्रह्मा आदि अनादि. नाद ब्रह्मा नाद ब्रह्मा आदि अनादि, नाद ब्रह्मा आदि अनादि. विश्वरूपा तू देवादी. विश्वरूपा तू देवादी. कार्यारंभी तुझीच नादी, कार्यारंभी कार्यारंभी तुझीच नादी. कवना माझी देहुंकारा, कवना माझी देहुंकारा. हा सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. हा. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. आहा. वाह ओंकार, क्या बात है संदीप. विठ्ठल शाहीर करी मन धरणी, विठ्ठल शाहीर करी मन धरणी. विठ्ठल शाहीर करी मन धरणी, विठ्ठल शाहीर करी मन धरणी. विठ्ठल शाहीर करी मन धरणी. सभारंगणी दे रंग भरणी, सभारंगणी दे रंग भरणी. तुझ्याच चरणी आलो स्मरणी, तुझ्याच स्मरणी. हे हा तुझ्याच स्मरणी आलो चरणी. पराभवाचा खल संहारा, पराभवाचा खल संहारा. हा सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. हे सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये हे हे ओंकारा. हे सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. सात सुरांच्या सूत्रधारा,
छुम नाचत ये ओंकारा, छुम छुम नाचत ये ओंकारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय येतं? तुमच्या इकडचा गणेशोत्सव असतो तरी कसा? बापरे, आमचा खूप वेगळा होता. म्हणजे असतो आता मला माहीत नाही, पण मी जेव्हा विक्रोळी कन्नमवारात आम्ही होतो तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. मग दुसरीकडे म्हणजे तिकडे आमचे महापौर जे माजी महापौर तिथे त्यांच्याकडे गणेशोत्सव असायचा. तर इथनं कपडे बिपडे घेऊन जाऊन तिथे नाटक वगैरे करायचो आम्ही. आणि स्टेजच्या पाठीमागे ओपन एअर. आता तरी आम्हाला व्हॅनिटी वगैरे आहेत, पण तिथे ओपन एअर. लहानपणी काय रे, तिथेच आपली चड्डी काढायची आणि तिथे लुंगी लावायची आणि तिथे धोतर बांधायचं आणि स्टेजवर जायचं. सांस्कृतिक कार्यक्रम आणि रेलचेल असायची, खूप मजा यायचा. आणि मी सांगू का, तेव्हा असा जात धर्म आजही नाही आहे, पण असं नाही. म्हणजे ठीक आहे, उत्सव आपला आहे, तुमचा आहे, मी तुमच्यात आहे, माझा उत्सव आहे, तुम्ही माझ्यात आहात. तर याच्यातच गोडवा आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी, मैं आपको आदाब अर्ज कहते हैं, आप मुझे नमस्ते कहते हैं, मैं आपको राम राम कहते हो कि आप मुझे जय भीम कहते हो. कितना अच्छा है ये. काही दिवसांपूर्वी इकडे आम्ही एक आरजिया सारी ही गाणं इकडे गायलं आणि इतकं सुंदर वाटलं, वा. कारण त्याच कार्यक्रमाचा शेवट कानाला आरच्या पंढरीने झाला. अरे हे सगळं अध्यात्म आहे हे अध्यात्म ना आहे. श्रेया, हे सगळं अध्यात्म आहे. म्हणजे मी आता गोंधळाचा जर अंगरखा घातला आणि फिरलो तर मी गोंधळी होतो. अगदीच. पण तेच मी जर दरवेशी जर बघितलेस तू, ते फिरत असतात, चक्कर घेत असतात, ख्वाजासाठी. वा. ते ख्वाजासाठी. मग काय वेगळं आहे? तेच आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. बेहोश नाचण्याचे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. लेऊन सप्तरंगी, लेऊन सप्तरंगी आभाळ नाचते रे. लेऊन सप्तरंगी आभाळ नाचते रे. ते रंग उधळण्याचे, ते रंग उधळण्याचे वय अजून आहे. बेहोश नाचण्याचे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. वा वा, क्या बात है भैया. अंधारले आभाळ, अंधारले आभाळ गरजो किती मेघ. अंधारले
आभाळ गरजो किती मेघ पाऊस झेलण्याचे पाऊस झेलण्याचे हे वय अजून आहे बेहोश नाचण्याचे बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे ही रात जागण्याचे हे वय अजून आहे ही रात जागण्याचे हे वय अजून आहे हे वय अजून आहे वय. तुम्ही जेव्हा पण बाबांचं नाव घेता तेव्हा आमच्या अंगावर काटा येतो. आता तुम्ही तो वारसा घेऊन पुढे चाललात. असाच एक वारसा आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला लावला तो म्हणजे दीदींचा वारसा. वा तो इंडिव्हिज्युअल वारसा आहे असं आपण हा आणि आम्ही आणि सगळेच आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत. आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर आहोत. म्हणजे आम्ही त्यांचे वारसदार आहोत. आणि आम्ही गात नसू तरी आम्ही त्यांचे वारसदार असं वाटतं. बिलकुल, कारण आम्ही त्यांना ऐकलंय. बिलकुल. म्हणजे असं गुलजार साहेब एकदा असं म्हणालेले कुठेतरी जाताना की ना जब इंसान खत्म हो जाता है ना तब जाके दीदी समझ में आती है. दीदी का स्वर समझ में आती है. तब तक जिंदा हो तब तक नहीं समझेगा वो बाद में ही वो समझ शख्सियत क्या है वो समझ में आती है. तुम्ही अनेकदा दीदींना भेटला असाल. खऱ्या अर्थानं आम्ही अनेक कार्यक्रम करतो आणि अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही पर्टिक्युलर दीदींबद्दल बोलतो कारण जी घटना घडायची नव्हती ती घटना घडली आपल्या आयुष्यात. पण दीदी इथेच आहेत कारण दीदी कधीच जाऊ शकणार नाही कारण देश इकडेच आहे. त्यामुळे तुम्ही दीदींचा तुम्हाला सहवास लाभला तुम्ही भेटला असाल तुमची भेट झाली असेल काय सांगाल दीदींबद्दल. भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे हा सूर हा स्वर हा असं म्हणतात आजही दुमदुमतोय घुमतोय आणि हा तसा पृथ्वी तलावरही आहे. तर दीदींची भेट माझी पहिली भेट 1999 शिवाजी मंदिर रणांगण नाटक आय थिंक सो 50वा प्रयोग असेल मला नीटसं आठवत नाही पण तो प्रयोग होता आणि दुपारी दीदी येणार मंगेशकर फॅमिली येणार म्हणून असं नुसतं उत्साही होतं आणि भीती होती. आणि याच्यात मी थोडासा असा वाजवत मला तसं जुजबी येतं वाजवता हार्मोनियम असं मी काहीतरी प्रॅक्टिस करत बसलो होतो. बरं त्याच्यात माझं गाणं तसं नाही आहे. मी सूत्रधार आणि गारद्याची भूमिका करायचो. तर पण असा बसलो होतो आणि मला एक 4 ओळी सुचल्या तर मी त्या लिहिल्या मंगेशकर फॅमिलींसाठी. शिवाजी मंदिरचा प्रयोग संपल्यानंतर आमच्या सगळ्यांचं फोटो सेशन झालं आणि ते निघालं परत बसायला तर मी त्या शिवाजी मंदिरच्या डाव्या साईडनं तिथे मी त्यांना अडवलं आणि म्हटलं दीदी पाया पडलो आणि त्यांना म्हटलं दीदी मी तुमच्यासाठी 4 ओळी लिहिल्यात तुमची जर परवानगी असेल तर मी हो हो वाचा की. आणि मी म्हटलं एक शेर लिहिला आहे कसा बसा. तो मी शेर असा लिहिला होता की आप सब यहाँ पधारे. मला काय तेव्हा काय आताही काही उमगत नाही लिहिणं बिणं मला मेरे बस की बात नहीं. आप सब यहाँ पधारे मेरे रूह को तसल्ली हुई. आप सब यहाँ पधारे मेरे रूह को तसल्ली हुई वो देखो फिर एक बार. आप सब यहाँ पधारे मेरे रूह को तसल्ली हुई वो देखो फिर एक बार रोशन शमा हुई. सूफी यारी मला वाटतं 2014ची गोष्ट आहे. LM म्युझिक म्हणजे लता मंगेशकर म्युझिक कंपनी ज्याचे सर्वे आता ते सांभाळणारे आमचे मयुरेश आमचा मित्र आहे मयुरेश पै. तर त्याला मी गाठलं आणि त्याला म्हटलं मयुरेश माझ्याकडे असा अल्बम आहे आणि करायचा आहे. तर अरे करूया ना आपण. मग ती गाणी ऐकली लता दीदींनी बरं का 1-2 गाणी की अशी अशी आहेत. तिकडनं तो ग्रीन सिग्नल आला आणि सूफी यारी पहिला अल्बम कैलाश खेरच्या हातून त्याचं इनॉग्रेशन होतं MIG क्लबमध्ये. आणि मला काही ध्यानीमनी पण नाही तर मयुरेश आमचं सगळं झालं आणि आता इनॉग्रेशन. आणि मयुरेश धावत आला अरे थांब तुला कुणाशी तरी बोलायचं आहे म्हणून थांब मी फोन लावून देतो. तर त्याने मला फोन लावून दिला आणि कैलाश खेर यायचा होता. फोन लावून दिला तर तो म्हणाले बोल 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 दीदी बोलतात. तर मी असा गळालो होतो 2 मिनटं मी काय बोलू आता. अरे म्हटलं तू अरे म्हटलं थांब म्हटलं मला तयारीत मी काय बोलू. आणि तेवढ्यात हॅलो इतका गोड आवाज तिकडनं आला. मी असा वेडा झालो होतो मी संपलो होतो. आणि इतका गोड आवाज म्हटलं दीदी मला काय बोलू मला कळत नाही पण असं मी झालो होतो. दीदी म्हणाला नंदेश
तुमचं गाणं खूप सुंदर झालं आहे, खूप छान अल्बम झाला आहे आणि तुम्ही खूप छान गायलात. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि अल्बमसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. म्हटलं दीदी तुमचा आशीर्वाद फक्त मला मिळाला, याच्यापेक्षा मला अजून काही नको. म्हटलं तुम्ही नुसते बोललात तिकडनं मी भरून पावलो. नाम हो जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गैर याद रहे हो नाम भूल जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, घर याद रहे हो नाम भूल जाएगा, चेहरा ये बदल जाएगा. घर याद रहे हो नाम भूल जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है. तब्बल 2 वर्षांतर लोक आता बाहेर पडलेत. लोक उत्सवाचं समीकरण एक बदललेलं असेल तरी उत्सव साजरा तरी करतात. या 2 वर्षांतर लोककलाकारांचं झालंय तरी काय, म्हणजे त्याविषयी आपण बोललो पाहिजे. कारण दरवेळी तुम्ही इकडे येता आपण नेहमी पुढच्या गप्पा मारतो. आता पुढे चालू तरी काय लोककलावंतांचं, कारण एकूणच 2 वर्षात त्यांना मदतही झाली आहे, शोजही नव्हते, पण आता शो सुरू आहे का. आजकालचं मला एक वेगळेपण जे वाटलं ते मला तुमचं शेअर करायचं आहे की अनेक रियालिटी शोच्या कार्यक्रमात अनेक असे लोककलावंत जात आहेत आणि क्लासिकल गाण्यांच्या बाजूला त्याच कॉम्पिटिशनमध्ये त्याच ताकदीने ते लोककला आपली साजरी करतात किंवा सादर करतात. हे कुठे ना कुठे वेगळेपण जाणवते का, हे कुठेतरी एक वेगळं आउटकम स्पर्धकांचं येतंय असं तुम्हाला वाटतंय का, हे होतंय तरी काय लोककलाकारांचं त्याबद्दल काय? नाही, पहिला प्रश्न तुझा जो विचारलेला मी त्याचं उत्तर देतो की लॉकडाऊनच्या काळात खूपच आबाळ झाली सगळ्यांची आणि आभाळ कोसळल्यासारखं सगळ्यांच्या अंगावर, आणि त्याच्यानंतर मग सगळे बाहेर निघाले. म्हणजे तेव्हा तर म्हणजे आत्ताही काही सावरले नाही आहेत. जेवढे कार्यक्रम मिळायला पाहिजे होते किंवा शासनाने जी मदत करायला हवी होती ती अजूनही मला असं वाटतं की ती मिळालेली नाही आहे. तर मी शासनाला, प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की लोककलावंतांचे जे पैसे आहे, आता ते 2 वर्षातले काही पैसे देणार होते, मी आता पैसे सांगत नाहीत किती आहे ऑन कॅमेरा, पण जे काही देणार होते त्याच्यात अजून थोडीशी भर टाकून, कारण 2 वर्षात तुम्ही देणार जेवढे देणार ते अपुरे होते ते मला माहिती आहेत, पण त्याच्यात आणखी थोडीशी मी शिंदेसाहेब आता मुख्यमंत्री आहेत ते त्यांना मी सांगेन, त्यांना विनंती करेन की त्यांनी आणि त्याच्यात थोडेसे पैसे टाकून अजून लोककलावंतांना जे राहिलेली रक्कम आहे ती आपण अदा करावी. आणि मला असं वाटतं की कुठल्याही गाण्याच्या आम्ही गातानाही कुठली त्याची पार्श्वभूमी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ती पार्श्वभूमी किती कलाकारांना माहिती आहे किंवा कळती आहे जे आज रियालिटी शो करतायत, नाही माहीत, तर ती थोडीशी माहीत करून घेतली तर गाणं तुमचं अजून प्रगल्भ होईल. बिलकुल एवढंच म्हणतो की कदाचित एक बदल होऊ दे, कदाचित एक
पूर्ण बदल असा होऊ दे की एक पूर्ण रियालिटी शो फक्त लोककलाकारांचा होऊ दे. ज्या दिवशी ते होईल तेव्हा खऱ्या अर्थानं बिलकुल. बदल सुरू होईल. अरे बांधून फेटा घालून गॉगल, अरे बांधून फेटा घालून गॉगल, अरे मोबाईल ठेवून खिशात, माझा गणोबा माझा गणोबा माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात, माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. अरे बांधून पेटा घालून गॉगल, अरे बांधून पेटा घालून गॉगल, अरे मोबाईल ठेवून खिशात, माझा गणोबा माझा गणोबा माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात, माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. हा. घाला दुर्वांचा हार भरा मुदगाचा पार, मला दुर्वांचा हार करा मुक्काचा पार. माझ्या गणाची लीला किती अपरंपार, माझ्या गणाची लीला किती अपरंपार. ओ भरा मुरवांचा हार भरा मुदगाचा पार, घाला दुर्वांचा हार भरा मुदगाचा पार, माझ्या गणाची लीला किती अपरंपार, माझ्या गणाची लीला किती अपरंपार. ओ माझ्या बाप्पाची कीर्ती पसरे, माझ्या बाप्पाची कीर्ती पसरे, माझ्या बाप्पाची कीर्ती पसरे दाही दिशात, माझा गणोबा माझा गणोबा माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. हा. माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. आहा. तुझा पहिला मान देवा उघड कान, तुझा पहिला मान देवा उघड कान. हक भक्ताची जाण द्यावे सुखाचे दान, भक्त भक्ताची जाण द्यावे सुखाचे दान. ओ तुझा पहिला मान देवा उघड कान, हक भक्ताची जाण द्यावे सुखाचे दान, भक्ताची जाण द्यावे सुखाचे दान. किती आनंद भरला गणाच्या, किती आनंद भरला गणाच्या, किती आनंद भरला गणाच्या नाम घोषात, माझा गणोबा माझा गणोबा माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात, माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. माझा गणोबा. गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. अरे बांधून फेटा घालून गॉगल, अरे बांधून फेटा घालून गॉगल, अरे मोबाईल ठेवून खिशात, माझा गणोबा माझा गणोबा माझा गणोबा गणोबा फिरतोय 100 देशात. हा. माझा गणोबा गणोबा